How dare you ask about Sunanda Pushkar? I will have you raided by ED and income tax. थरूर यांना ललित मोदींवर दबाव टाकणं चांगलंच महागात पडलं होतं. ललित मोदींना मारण्यासाठी दाऊदनं काही शार्प शूटरही हायर केले होते. शरद पवारांना देखील या गोष्टीची कल्पना नव्हती, ते आश्चर्यचकित झाले. खरं तर शाहरुख खानला मुंबई, बेंगलोर किंवा दिल्ली या तीनपैकी एक टीम हवी होती. मनोहर यांनी पुन्हा सांगितलं की मला 10 जनपदवरून अनेक कॉल आले आहेत, तेव्हा तू समज याचं गांभीर्य आणि साईन आजच कर. ललित मोदींना काही करून या सर्व गोष्टींचा बदला घ्यायचा होता. ललित मोदींच्या पर्सनल बॉडीगार्डनी त्यांना सांगितलं की तुम्हाला एअरपोर्टच्या मागच्या बाजूला असलेल्या एका टॉयलेटमध्ये जावं लागेल. त्यानंतर ललित मोदींची ट्यूबलाईट पेटली, सगळे डॉट्स कनेक्ट झाले. IPLच्या यशाची खरी सुरुवात ही तिथूनच झाली. ललित मोदी हा शरद पवारांचा खास माणूस होता. ललित मोदीने IPL मध्ये अमाप पैसा कमावला आणि मग तो भारताच्या बाहेर पळून गेला, असा अनेकांचा समज आहे. पण खरंच हे सर्व सत्य आहे का, की BCCIने स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी, ठराविक लोकांच्या फायद्यासाठी ललित मोदींना बळीचा बकरा बनवलं? राज शमानी नावाच्या एका पॉडकास्टरनं नुकताच लंडनमध्ये जाऊन ललित मोदींचा एक पॉडकास्ट केला आणि त्या पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याच पॉडकास्टमधले काही बोल्ड ट्रूथ्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. रुपर्ट मर्डॉक हे मीडिया जगताचे बेताज बादशाह होते. जगातल्या अनेक देशांच्या मीडियामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. द वॉल स्ट्रीट जर्नल, द फॉक्स यासारखे अनेक महत्त्वाचे ब्रँड्स त्यांनी उभे केले होते. भारतातले वाढते व्ह्यूअर्स, भारताची लोकसंख्या हे सर्व लक्षात घेऊन त्यांना भारतामध्ये सुद्धा आपला व्यवसाय पसरवायचा होता आणि भारतामध्ये बिझनेस करण्यात ललित मोदींनी त्यांची मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. ललित मोदी हे खानदानी श्रीमंत होते, त्यांच्याकडे अफाट पैसा होता, प्लस त्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची जाण होती. पण रुपर्ट मर्डॉक यांच्या स्टार स्पोर्ट्सला मदत करण्याऐवजी ललित मोदींनी ESPNला भारतात घेऊन यायचं ठरवलं. डिझनीचं इन्व्हेस्टमेंट असलेलं ESPN ललित मोदी भारतात घेऊन आले. भारतातल्या क्रिकेटच्या टेलिकास्टचे राईट्स ESPNला मिळाले आणि काही दिवसातच ESPN भारतातला नंबर 1चं स्पोर्ट्स चॅनल बनलं. हा तोच काळ होता जेव्हा क्रिकेट विश्वावर सचिन तेंडुलकर नावाचा एक वादळ घोंगावत होतं. याआधी क्रिकेट मॅचच्या लाईव्ह टेलिकास्टसाठी BCCI दूरदर्शनला काही लाख रुपये द्यायचे, पण ESPNला लाईव्ह टेलिकास्टचे राईट्स विकल्यानंतर मात्र BCCIला तगडी किंमत मिळाली. ESPN भारतामध्ये ज्या वेगाने वाढलं तो रुपर्ट मर्डॉक यांच्यासाठी मोठा धक्का होता, कारण त्यांना त्यांच्या स्टार स्पोर्ट्सला भारतात मोठं करायचं होतं. मर्डॉक योग्य संधीची वाट बघत होते आणि ही संधी त्यांना तेव्हा मिळाली जेव्हा डिझनीचे CEO रिटायर झाले. डिझनीचे जे नवीन CEO होते त्यांच्याबरोबर मर्डॉक यांनी एक डील केली आणि भारतामध्ये ESPN आणि स्टार स्पोर्ट्सचं मर्जर करण्यात आलं. हे मर्जर झाल्यानंतर ललित मोदींची ESPN मधून हकालपट्टी करण्यात आली. ललित मोदींनी ज्या ESPNला भारतात आणलं, मोठं केलं, त्याच ESPN मधून अशा प्रकारे हकालपट्टी होणं हे ललित मोदींचा इगो दुखावणारं होतं. या सर्व गोष्टींमुळे मर्डॉक यांच्याबद्दल ललित मोदींच्या मनात राग होता. याच प्रकरणावरून मोदी वर्सेस मर्डॉक ही केस अमेरिकेच्या कोर्टामध्ये कित्येक वर्ष चालली. त्यावर मोदींनी काही कोटी रुपये खर्च केले, पण त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. ललित मोदींना काही करून या सर्व गोष्टींचा बदला घ्यायचा होता. एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती की मर्डॉक सारख्या बिलिनियरला जर हरवायचं असेल तर त्यांच्याकडे एखादी अशी गोष्ट हवी जी मर्डॉकलाही हवी असेल, पण सहजासहजी मर्डॉक ती विकत घेऊ शकत नाही. आणि मोदींसाठी हीच गोष्ट होती इंडियन क्रिकेट बोर्ड BCCI. पण त्या काळामध्ये BCCI मध्ये घुसणं इतकं सहज शक्य नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे दालमिया आणि त्यांची कंपनी. जगमोहन दालमियांचा गट तेव्हा BCCIला कंट्रोल करत होता आणि हा गट सहजासहजी नव्या लोकांना BCCI मध्ये येऊ देत नसे. तेव्हा मोदींनी आपल्या जुन्या राजकीय संबंधांचा फायदा घ्यायचं ठरवलं. राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मोदी यांच्या परिवाराचे चांगले संबंध होते. या मोदी फॅमिलीने वसुंधरा राजेंना इलेक्शन कॅम्पेनसाठी अनेकदा फंडही केलं होतं. तेव्हा वसुंधरा राजेंनी राजस्थानच्या विधानसभेमध्ये एक बिल पास केलं आणि BCCIच्या अप्पर सर्कलमध्ये जाण्यासाठी मोदींना त्याचा मोठा फायदा झाला. पण त्यासाठीही मोदींना दालमिया आणि कंपनीसोबत बराच संघर्ष करावा लागला आणि या संघर्षात त्यांची साथ दिली शरद पवार यांनी. शरद पवार, ललित मोदी, श्रीनिवासन हा गट दालमियांच्या विरोधात एकत्र आला आणि त्यांनी दालमियांना हरवलं. शरद पवार BCCIचे प्रेसिडेंट बनले आणि मोदी व्हाईस प्रेसिडेंट. ललित मोदींना टीव्ही बिझनेसची चांगली जाण होती, अनुभव होता. त्यांनी अनेक अशा डील्स क्रॅक केल्या ज्याच्यामुळे BCCIला मोठा फायदा झाला. पुढे BCCIचा रेव्हेन्यू वाढतच गेला आणि आज BCCI जगातला सर्वात श्रीमंत एक क्रिकेट बोर्ड आहे आणि त्याचं मोठं श्रेय जातं ललित मोदींना. तेव्हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंगचे राईट्स हे स्टार स्पोर्ट्सला जाणार हे तर सर्वांनाच माहिती होतं.
एकदा रुपर्ट मर्डॉक बीसीसीआयचे नवे प्रेसिडेंट शरद पवार यांना भेटायला आले होते. ही मीटिंग ही ललित मोदींनीच ठरवली होती. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजायच्या आसपास ही मीटिंग होती. या मीटिंगमध्ये रुपर्ट मर्डॉक, ललित मोदी, शरद पवार यांच्यासह आणखी काही लोक होते. आणि भर मीटिंगमध्ये ललित मोदींनी मर्डॉक यांना सांगितलं की आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय. शरद पवारांना देखील या गोष्टीची कल्पना नव्हती. ते आश्चर्यचकित झाले. पण ललित मोदींनी त्यांना समजावून सांगितलं की या कॉन्ट्रॅक्टमुळे बीसीसीआयचे किती नुकसान होणार आहे. त्यावर मर्डॉक यांनी धमकी दिली की या विरोधात मी कोर्टात जाईल. पण तोपर्यंत संध्याकाळचे 5 वाजून गेले होते आणि भारतीय कोर्टाचं कामकाज हे आता डायरेक्ट सोमवारी सकाळी चालू होणार होतं. त्याआधीच ललित मोदींनी नव्या निविदा काढल्या आणि हे ब्रॉडकास्टिंग राईट एका दुसऱ्या चॅनलला विकले. मर्डॉक यांनी काही वर्षांपूर्वी ललित मोदींसोबत जे काही केलं होतं त्याचा अखेर ललित मोदींनी इथं बदला घेतला होता. पण खरं तर इथूनच त्यांचे शत्रू तयार व्हायलाही सुरुवात झाली होती. मोदींना एक गोष्ट चांगलीच माहिती होती की भारतात सर्वात जास्त 2 गोष्टी चालतात, त्या म्हणजे क्रिकेट आणि बॉलिवूड. त्यांना समहाऊ या दोन्ही गोष्टी मर्ज करायच्या होत्या. आणि त्याच काळामध्ये युरोपमध्ये लीग कल्चर जे होतं ते वाढत होतं आणि सक्सेसफुल होतं. आणि त्यातूनच IPLची आयडिया पुढे आली. पण त्या काळी T20 फॉर्मॅट बद्दल भारतात फार काही चांगलं मत नव्हतं. अनेक वरिष्ठ खेळाडूंचा या फॉर्मॅटला विरोधही होता. पण शरद पवार मात्र ललित मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 2007 साली पहिल्या T20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या काही महिन्यांआधीच भारत वन डे वर्ल्ड कप मध्ये सपाटून हारलेला होता. भारताचे बहुतेक वरिष्ठ खेळाडू हे त्या वर्ल्ड कपच्या पराभवाच्या छायेतून अजून बाहेर आले नव्हते. त्यावेळी धोनीच्या कॅप्टनशिप खाली भारतीय तरुण खेळाडूंची टीम साऊथ आफ्रिकेला रवाना झाली. हा पहिला T20 वर्ल्ड कप ललित मोदींसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण या T20 वर्ल्ड कपला भारतातून कसा रिस्पॉन्स येतो, काय व्ह्यूअरशिप येते, याच्यावरच IPL सक्सेसफुल होणार की अनसक्सेसफुल हे गणित ठरणार होतं. खुद्द ललित मोदी सुद्धा टीम इंडिया बरोबर त्या साऊथ आफ्रिकेच्या वर्ल्ड कपला गेले होते. तेव्हा त्यांनी ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंसमोर एक घोषणा केली की जो 6 बॉल 6 सिक्स मारेल किंवा जो 6 बॉलमध्ये 6 विकेट घेईल त्याला ललित मोदी हे पॉर्शे कार गिफ्ट करतील. आणि त्यानंतर युवराज सिंगनी काय केलं हे आपल्या सर्वांनाच माहिती. IPLच्या यशाची खरी सुरुवात ही तिथूनच झाली. युवराजला नवी कोरी पॉर्शे कार मिळाली तर ललित मोदींनी मात्र युवराजची ती बॅट स्वतःकडे सांभाळून ठेवली. टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीला जो रिस्पॉन्स मिळाला तो रिस्पॉन्स बघूनच हे नक्की झालं होतं की IPLचा फॉर्मॅट भारतामध्ये धुमाकूळ झाले. ललित मोदींनी IPL मध्ये टीम घेण्यासाठी शाहरुख खानलाही तयार केलं. इतकंच काय तर त्यानं बिडिंगला आणि ऑप्शनला स्वतः हजर राहिलं पाहिजे हे त्याला कन्व्हिन्स करून सांगितलं. त्या पाठोपाठ प्रीती झिंटा आणि नेस वाडीनेही पंजाबच्या टीममध्ये इन्व्हेस्टमेंट केली. खरं तर शाहरुख खानला मुंबई, बेंगलोर किंवा दिल्ली या 3पैकी एक टीम हवी होती. परंतु बोली लागल्यानंतर अखेर त्याला कोलकातावर समाधान मानावं लागलं. पहिलीच मॅच माल्याची बेंगलोर विरुद्ध शाहरुखची KKR यांच्यामध्ये होती. त्या मॅचमध्ये मॅक्युलमने 158 धावा मारल्या आणि IPLचं पहिलं सीझन यशस्वी झालं. IPLच्या दुसऱ्या सीझनचंही वेळापत्रकही ठरलं होतं. पण एक्झॅक्ट त्याच काळामध्ये भारतामध्ये निवडणुका होणार होत्या. तेव्हा सरकारने IPLला सुरक्षा पुरवण्यास नकार दिला. मोदींचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काही नेत्यांना असं वाटायचं की IPLमुळे राजकीय सभांना गर्दी होणार नाही आणि त्याचमुळे ते IPLला विरोध करत होते. या काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती की IPL हे निवडणुकीनंतर झालं पाहिजे. पण पहिल्या सीझनच्या यशानंतर ललित मोदींना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. IPLचे वेळापत्रक लक्षात घेऊन ICCच्या अनेक महत्त्वाच्या टुर्नामेंटच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. त्यामुळं IPL ठरलेल्या वेळेनुसारच व्हावं हा ललित मोदींचा अट्टाहास होता. त्यामुळे त्यांनी IPL साऊथ आफ्रिकेला मूव्ह करायचं ठरवलं. IPL अब दक्षिण अफ्रीका में होगा. IPL के कमिश्नर ललित मोदी और वहां के CEO गेराल्ड मुजेला के बीच बैठक में आज ये तय हो गया. या IPL मधून भारताला जो कर मिळणार होता तो आता मिळणार नव्हता. मीडियामध्ये हे एका प्रकारे सरकारचं फेलियर आहे असं पोर्ट्रे करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा राग आणखीनच वाढला आणि पुढे तर मोदींनी असं काही केलं की काँग्रेस आणि BCCIचे संबंधही ताणले गेले. झालं असं की IPLच्या तिसऱ्या सीझनसाठी आणखी 2 टीम IPL मध्ये येणार होत्या. त्यात पुण्यासाठी सहाराने बोली लावली तर JP ग्रुपने कोचीसाठी बोली लावली. पण कोची टीम मध्ये JP ग्रुप बरोबरच आणखी 15 स्टेक होल्डर होते. त्यातलंच एक नाव होतं सुनंदा पुष्कर. सुनंदा पुष्करची इन्व्हेस्टमेंट 0 होती पण तरी सुद्धा 25% स्टेक तिच्याकडे होते. त्यात रेव्हेन्यूच्या 15% तिला मिळणार होते. Gaikwat's claim it was this man, Sunil Gavaskar, whose powers helped Rendezvous Sports successfully back the Kochi IPL bid. We have Gavaskar's support and full backing. It was under his guidance that we had decided to get into this. आणि ही गोष्ट ललित मोदींना खटकली.
हा एका प्रकारे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असू शकतो असं त्यांना वाटत होतं. अग्रीमेंट साईन करण्यास त्यांनी नकार दिला आणि पुढे काही मिनिटातच त्यांना शशी थरूर यांचा कॉल आला. तेव्हा शशी थरूर हे केंद्रीय मंत्री होते. हाऊ डेअर यू आस्क अबाउट सुनंदा पुष्कर, आय विल हॅव यू रेडेड बाय ईडी अँड इन्कम टॅक्स. इतकंच काय तर थरूर यांनी ललित मोदींना जेलमध्ये टाकायची धमकी दिली. पण यू म्हणत ललित मोदींनी कॉल कट केला आणि पुढच्या काही मिनिटातच ललित मोदींना बीसीसीआयचे तेव्हाचे प्रेसिडेंट शशांक मनोहर यांचा कॉल आला. ललित काही करून आजच अग्रीमेंट साईन कर असा त्यांचा आग्रह होता, पण ललित मोदींनी त्यांना स्पष्ट नकार दिला. मनोहर यांनी पुन्हा सांगितलं की मला 10 जनपदवरून अनेक कॉल आले आहेत, तेव्हा तू समज याचं गांभीर्य आणि साईन आजच कर. तरी आय डोंट केअर तुम्हाला कुणाचे कॉल आले असतील, पण मी साईन करणार नाही असं ललित मोदींनी त्यांना सुनावलं. तेव्हा अखेर चिडलेल्या मनोहर यांनी मोदींना धमकावलं की तुम्ही जर आज साईन नाही केली तर मी तुमची बीसीसीआय मधून हकालपट्टी करेन. तेव्हा ललित मोदींनी त्यांना कळवलं की मी साईन करेन, पण मी दबावाखाली साईन करतोय हे मी मेन्शन करेन, आणि त्यांनी तसंच केलं. हे सर्व करून ललित मोदी त्या दिवशी झोपी गेले. सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा सगळ्या न्यूजपेपरच्या हेडलाईन्सवर ही बातमी आली होती की शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचं लग्न होणार आहे. It was a simple Nair wedding. Tharoor tied the ceremonial tali. The couple exchanged floral garlands. त्यानंतर ललित मोदींची ट्यूबलाईट पेटली, सगळे डॉट्स कनेक्ट झाले. मोदींचं असं म्हणणं आहे की हे सगळं पेपर आउट होईपर्यंत सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यामध्ये असं काही आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. खरं तर यावर माझा तरी विश्वास नाही. रात्री जे काही झालं होतं त्यावरून ललित मोदी आधीच चिडलेले होते. त्या दिवशी सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्या नावाची मीडियामध्ये चर्चा होती, वातावरण गरम होतं आणि तीच वेळ साधत ललित मोदींनी थरूर यांना टार्गेट केलं. सुनंदा पुष्कर यांची कोची टीम मधली गुंतवणूक आणि त्यावरून थरूर यांचा दबाव हे सर्व त्यांनी पाठोपाठ ट्विट करत मीडिया आउट केलं. त्यानंतर मीडियामध्ये खळबळ माजली. त्यावेळी संसदेमध्ये विरोधात बसलेल्या भाजपनं सभागृह डोक्यावर घेतलं. अखेर थरूर यांना राजीनामा द्यावा लागला. विपक्ष को अब हाथ मिल गया है एक जबरदस्त हथियार सरकार को पीटने के लिए, जिसका नाम है शशि थरूर और उनसे जुड़े तमाम विवाद. थरूर यांना ललित मोदींवर दबाव टाकणं चांगलंच महागात पडलं होतं. त्यावेळी आयपीएल जरी ललित मोदी सांभाळत असले तरी बीसीसीआयवर श्रीनिवासन यांचं वर्चस्व होतं. हे तेच श्रीनिवासन आहेत ज्यांनी पुढे सीएसकेची टीम विकत घेतली आणि त्यांचा जावाई मय्यप्पन हा स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकला होता. त्यावेळी बीसीसीआयच्या एका नियमानुसार जी लोक बीसीसीआयच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहेत त्यांना आयपीएल मध्ये इन्व्हेस्ट करता येत नव्हतं. पण श्रीनिवासन यांचा आयपीएल मध्ये इंटरेस्ट होता आणि त्यासाठी त्यांना हा रूल बदलायचा होता. पण याच गोष्टीला ललित मोदींचा मोठा विरोध होता आणि त्यामुळे श्रीनिवासन आणि त्यांचा गट ललित मोदींच्या विरोधात गेले. अखेर श्रीनिवासन आणि ललित मोदींच्या विरोधात असलेला काँग्रेसच्या नेत्यांचा गट हे दोन्ही एकत्र झाले आणि ललित मोदींच्या शेवटाची सुरुवात झाली. आयपीएलचा आफ्रिकेतला सीझन जेव्हा सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर ललित मोदी जेव्हा समारोपाचं भाषण देत होते, This is not just the Indian Premier League, it is the Indian People League. तेव्हा त्याच वेळी बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये त्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या पेपरवर सह्या होत होत्या. ही गोष्ट ललित मोदींना जेव्हा समजली तेव्हा न्यायालयीन लढाईसाठी ते तयार होत होते. जेव्हा ते आफ्रिकेवरून आले आणि मुंबईत त्यांनी लँड केलं तेव्हा त्यांना एक मेसेज आला. ललित मोदींच्या पर्सनल बॉडीगार्डनी त्यांना सांगितलं की तुम्हाला एअरपोर्टच्या मागच्या बाजूला असलेल्या एका टॉयलेटमध्ये जावं लागेल. ललित मोदी तिथे गेले आणि तेव्हाचे सुपर कॉप हिमांशू राय तिथे त्यांची वाट बघत थांबले होते. फॉर युअर इन्फॉर्मेशन, पुढे या हिमांशू राय यांनी आत्महत्या केली आहे. हिमांशू राय हे तेव्हाचे डेप्युटी कमिशनर होते. त्यांनी मोदींना सांगितलं की ललित तुला देश सोडून जावं लागेल, इथून पुढे आम्ही तुझं संरक्षण करू शकत नाही आणि असे ऑर्डर्स वरून आले आहेत आणि याचा अर्थ काय हे तुला चांगलंच माहिती आहे. ललित मोदींच्या जीवाला अंडरवर्ल्ड कडून धोका होता. ललित मोदींना मारण्यासाठी दाऊदनं काही शार्प शूटरही हायर केले होते. ललित मोदींना मारण्याचे काही अनसक्सेसफुल अटेम्प्ट्सही झाले होते आणि या सर्वाचं कारण होतं मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आणि सट्टा बाजार. दाऊदला आयपीएल मधल्या मॅचेस फिक्स करायच्या होत्या, पण ललित मोदींच्या स्ट्रिक्ट पॉलिसीजमुळे हे त्याला करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे अंडरवर्ल्ड कडून अनेक वेळा ललित मोदींना धमक्या आल्या होत्या, पण त्यांच्यासमोर ललित मोदी कधी झुकले नाहीत. आता त्यांचं संरक्षण काढलं जाणार होतं याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांच्या मागावर असणाऱ्या शूटरसाठी रस्ता मोकळा करून दिला जात होता. आणि त्याच वेळी ललित मोदींनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते लंडनमध्ये स्थायिक झाले. टीव्ही इंडस्ट्रीची जाण असलेल्या, मार्केटिंग एक्सपर्ट असलेल्या ललित मोदींनी बीसीसीआयला श्रीमंतीचा रस्ता दाखवला. पण या प्रवासामध्ये त्यांनी अनेक शत्रू बनवले आणि अशा प्रकारे त्यांना देश सोडून बाहेर जावं लागलं. आता तुम्हाला ते भगोडे वाटतात की राजकारणाचा बळी वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा.